हॅलो फ्रेंड्स, तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे मस्कमेलन मिल्कशेक म्हणजेच टरबूजाचा मिल्कशेक। तर टरबूजाचा मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला एक छान असा पिकलेला टरबूज घ्यायचा आहे। तो आपण सुरीनी मधून असा कापून घेऊ। मधून कापल्यानंतर आपण बऱ्याचदा त्याच्या बिया फेकून देतो, पण त्या बिया आपल्याला फेकायच्या नाहीयेत, त्याचा सुद्धा वापर आज आपण करणार आहोत। तर तुम्ही चमच्यानी किंवा सुरीच्या साहाय्याने असं बिया एका बाउलमध्ये काढून घ्या। तुम्ही बघू शकता जेव्हा आपण बिया काढतो तेव्हा त्याच्यातला कितीतरी रस फुकट जातो, त्यामुळे आपल्याला बियांचा वापर करूनच आपण आज मिल्कशेक बनवणार आहोत। तर पूर्ण मी दोन्ही भागातला मी बियांचा पार्ट काढून घेते पहिले बाउलमध्ये, त्याचाच आपण मिल्कशेक बनवायला वापर करणार आहोत। आणि उन्हाळ्यात बऱ्याचदा काय होतं की बॉडी डिहायड्रेट होते, तर बॉडी डिहायड्रेट झाल्यावर आपल्याला बरंचसं पाणी पियावं लागतं। तर अशा वेळेला उन्हाळ्यात आपण अशी रसाळ फळं जास्तीत जास्त खावी। तर टरबूज हे एक असं फळ आहे ज्याच्यात भरपूर पाणी असतं, त्यामुळे बॉडीला डिहायड्रेट होण्यापासून वाचवतं। आता आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या बाउलमध्ये त्याच आपण मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं काळं मीठ, तुम्ही सफेद मीठ सुद्धा वापरू शकता। आपण घालतो 1-2 चमचे साखर, जास्त साखर घालू नका कारण हे फळ ऑलरेडी गोड असतं। त्यामध्ये मी आता फ्रीजमधलं एकदम गार दूध वापरते, तर एक अर्धा ग्लास दूध घेतलेलं आहे मी। तुम्ही जर ह्याचं ज्यूस बनवणार असाल तर तुम्ही ह्याच्यात थंड पाण्याचा वापर करू शकता किंवा बर्फाचाही वापर करू शकता, पण मी मिल्कशेक बनवते त्यामुळे मी एकदम गार चिल्ड असं दूध घेतलेलं आहे, एक अर्धा ग्लास। तर आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक फिरवून घेऊया। मिक्सरमध्ये आपण हे छान फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान आपलं एकदम बारीक असं मिल्कशेक रेडी आहे। हे आपण एका बाउलमध्ये गाळून घेऊ। गाळून झालं की आपण हे लगेचच सर्व करायला घेऊया। सर्व करण्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलेला आहे काचेचं, त्यामध्ये मी सब्जा भिजत ठेवलेला, तो 1-2 चमचे सब्जा मी घेणार आहे। सब्जा आणि टरबूज दोन्ही बॉडीला खूप थंडावा देतात, त्यामुळे उन्हाळ्यात हे आवर्जून पियावे। तर आता सब्जा घातल्यानंतर मी मिल्कशेक ओतून घेते ग्लासामध्ये। त्याचबरोबर वरून गार्निशिंगसाठी ह्याच्यात मी थोड्या टरबूजाच्या फोडी घालणार आहे। मिल्कशेक पिता पिता यामध्ये टरबूजाच्या फोडी लागल्या की खूप छान लागतं टेस्ट ह्याची। तो होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही असं करून नक्की प्याल। केल्यानंतर मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। थँक्यू।